तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल जीके मराठी विश्वमध्ये। तर आज आपण मराठी व्याकरणातील अतिशय महत्त्वाचा विषय क्रियाविशेषण अव्यय पाहणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नाच्या माध्यमातून क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार, उदाहरणे आणि परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आधी स्वतः देण्याचा प्रयत्न करा। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जो शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून स्थळ, काळ, रीती किंवा परिणाम दर्शवतो त्याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, क्रियाविशेषण अव्यय। तर वाक्यातील क्रियेबद्दल अधिक माहिती देणाऱ्या आणि ती क्रिया कुठे, कधी आणि कशी घडली हे दर्शवणाऱ्या अविकार शब्दाला आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणतो। तर आपला दुसरा प्रश्न आहे, तो मुलगा हळू चालतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, हळू। तर चालण्याची क्रिया कशी घडते हे हळू या शब्दातून समजते, म्हणून हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। तर आपला पुढचा प्रश्न आहे, आज पाऊस पडेल या वाक्यात आज हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय। तर आज या शब्दाने क्रियेचा वेळ आणि काळ दर्शवला आहे, म्हणून हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। तर आपला पुढचा प्रश्न आहे, पुन्हा पुन्हा हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय। तर एखादी क्रिया किती वेळा घडली हे दर्शवणारे शब्द म्हणजे आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय। याचे उदाहरण पाहिले तर पुन्हा पुन्हा आणि वारंवार। तर आपला पुढचा प्रश्न आहे, इथे हा शब्द कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय। तर इथे, तिथे, वर, खाली हे शब्द क्रियेचे ठिकाण म्हणजे स्थळ दर्शवतात, म्हणून हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। तर आपला पुढचा प्रश्न आहे, थोडे पाणी प्यावे यातील थोडे हे काय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय। तर क्रियेचे किंवा वस्तूचे प्रमाण दर्शवणाऱ्या शब्दांना आपण परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो। तर मित्रांनो, तुमचे उत्तर बरोबर आले का? अशाच पद्धतीने पुढील प्रश्न सोडवत राहा। तर आपला पुढचा प्रश्न आहे, सदा सत्य बोलावे यातील सदा हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय। तर सदा, नेहमी, आज, उद्या हे शब्द काळाचा बोध करून देतात, म्हणून याला आपण कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो। तर आपला पुढचा प्रश्न आहे, नक्की हा शब्द कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषण अव्यय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, निश्चितीवाचक क्रियाविशेषण अव्यय। तर जेव्हा क्रियेबद्दल खात्री दर्शवली जाते तेव्हा त्याला आपण निश्चितवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो। तर याचे उदाहरण पाहिले तर नक्की आणि खरोखर। तर आपला पुढचा प्रश्न आहे, असा हा शब्द वाक्यात कसा वापरल्यास क्रियाविशेषण ठरतो? तर आपण असा हा शब्द क्रियेबद्दल माहिती सांगताना वापरल्यास तो क्रियाविशेषण अव्यय असं होतो, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, क्रियेबद्दल माहिती सांगताना। तर जेव्हा असा, तसा हे शब्द क्रियेच्या रीतीबद्दल माहिती सांगतात तेव्हा त्याला आपण रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो। पुढचा प्रश्न आहे, मुलगा वेगाने धावतो यातील वेगाने हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय। तर धावण्याची क्रिया कशी घडते ही वेगाने या शब्दाने म्हणजे रीत दर्शवली आहे, म्हणून हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आली आहेत ते कमेंट मध्ये नक्की सांगा। तर चला पाहूया पुढचा प्रश्न। तर आपला पुढचा प्रश्न आहे, आता हे क्रियाविशेषण अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय। तर आता, पूर्वी, नंतर, उद्या हे शब्द वेळेचा निर्देश करतात, म्हणून आता हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। तर आपला पुढचा प्रश्न आहे, वर हा शब्द वाक्यात कसा वापरल्यास क्रियाविशेषण अव्यय होईल? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, वर पाहतो। तर जेव्हा वर हा शब्द केवळ क्रियेचे ठिकाण सांगतो, उदाहरणार्थ वर पाहतो, तेव्हा तो क्रियाविशेषण अव्यय होतो, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे आपले वर पाहतो। तर आपला पुढचा प्रश्न आहे, कदाचित हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, संशयवाचक क्रियाविशेषण अव्यय। तर कदाचित, बहुधा, शक्यतो असे शब्द क्रियेबद्दल संशय आणि शक्यता व्यक्त करतात, म्हणून हे संशयवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। तर आपला पुढचा प्रश्न आहे, पटकन हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय। तर पटकन, झटकन,
हळूहळू आणि शांतपणे असे शब्द क्रिया कशी होते हे सांगतात. त्यामुळे पटकन हे रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे, खूप हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण अव्यय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, संख्यावाचक क्रिया विशेषण अव्यय किंवा परिमाणवाचक क्रिया विशेषण अव्यय. तर खूप, थोडे, जास्त किंवा कमी हे शब्द क्रियेचे किंवा वस्तूचे प्रमाण किंवा परिमाण दर्शवतात. त्यामुळे खूप हे संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रिया विशेषण अव्यय आहे. तर खूप छान मित्रांनो, तुम्ही अर्ध्याहून अधिक प्रश्न पूर्ण केले आहेत. शेवटपर्यंत राहा, कारण पुढील प्रश्न थोडे महत्वाचे आहेत. तर आपला पुढचा प्रश्न आहे, कुठे हा शब्द कोणता बोध करून देतो? तर कुठे हा शब्द आपल्याला प्रश्नाच्या किंवा स्थळाचा बोध करून देतो. तर म्हणून आपल्या या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, प्रश्नाच्या किंवा स्थळवाचक क्रिया विशेषण अव्यय. तर कुठे हा शब्द आपल्याला जागा आणि ठिकाण विचारण्यासाठी वापरला जातो, म्हणून याला आपण स्थळवाचक प्रश्नार्थक क्रिया विशेषण अव्यय असे म्हणू. तर आपला पुढचा प्रश्न आहे, अजिबात हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण अव्यय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, निषेधवाचक क्रिया विशेषण अव्यय. तर अजिबात, मुळीच, काहीच नाही असे शब्द जेव्हा क्रियेचे अभाव किंवा नकार दर्शवतात तेव्हा त्याला आपण निषेधवाचक क्रिया विशेषण अव्यय असे म्हणू. तर आपला पुढचा प्रश्न आहे, वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण अव्यय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, आवृत्तीवाचक क्रिया विशेषण अव्यय. तर वारंवार, पुन्हा पुन्हा, नेहमी, कधीमधी असे शब्द जेव्हा क्रिया किती वेळा घडली हे दर्शवतात तेव्हा त्याला आपण आवृत्तीवाचक क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, सावकाश हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण अव्यय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय. तर सावकाश म्हणजे हळूहळू, निवांत किंवा घाई न करता ही क्रिया कशी केली जाते हे दर्शवते, म्हणून याला आपण रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतो. आपला पुढचा प्रश्न आहे, सकाळपासून हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण अव्यय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, कालवाचक क्रिया विशेषण अव्यय. तर सकाळपासून, दुपारपर्यंत, रात्रभर आणि कालपासून या प्रकारचे शब्द जेव्हा वेळ किंवा कालावधी दर्शवितात त्याला आपण कालवाचक क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतो. तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न वारंवार विचारले जातात, त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण काळजीपूर्वक समजून घ्या. तर आपला पुढचा प्रश्न आहे, तसा हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण अव्यय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय. तर तसा हा शब्द क्रिया कशा प्रकारे घडली हे म्हणजे रीत दर्शवत आहे, म्हणून त्याला आपण रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, उगीच हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण अव्यय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय. तर उगीच म्हणजे विनाकारण किंवा कारणाशिवाय केलेली क्रिया, हे क्रियेची रीत, पद्धत किंवा स्थिती दर्शवते, म्हणून याला आपण रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, अतिशय हा शब्द काय दर्शवतो? तर अतिशय हा शब्द आपल्याला परिमाण किंवा प्रमाण दर्शवते, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, परिमाणवाचक क्रिया विशेषण अव्यय. तर अतिशय हा शब्द क्रियेचे किंवा अवस्थेचे प्रमाण, तीव्रता किंवा परिमाण दर्शवतो, म्हणून याला आपण परिमाणवाचक क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतो. तर याचे उदाहरण पाहिले तर अतिशय आनंद, अतिशय छान किंवा अतिशय वेगाने. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर लाईक करायला विसरू नका. तर चला पाहूया पुढील प्रश्न. तर आपला पुढचा प्रश्न आहे, जवळ हा शब्द क्रिया विशेषण कधी ठरतो? तर जवळ हा शब्द क्रियेचे ठिकाण कोठे आहे हे दर्शवतो, म्हणून तो क्रिया विशेषण तेव्हा ठरतो जेव्हा तो क्रिया कोठे घडली हे सांगते, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, जेव्हा तो क्रिया कोठे घडली हे सांगतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, उद्या हा शब्द कोणत्या अवयवात मोडतो? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, कालवाचक क्रिया विशेषण अव्यय. तर उद्या हा शब्द भविष्यातील वेळ दर्शवतो, म्हणून उद्या हा कालवाचक क्रिया विशेषण अव्यय आहे. तर मित्रांनो, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. पुढील काही प्रश्न तुमची तयारी आणखी मजबूत करतील. तर आपला पुढचा प्रश्न आहे, असे हे क्रिया विशेषण अव्यय कोणत्या गटात येते? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय. तर असे हा शब्द क्रिया कशी घडली हे दर्शवतो, म्हणजे तो रीती दर्शवतो, म्हणून याला आपण रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, केव्हा हा शब्द कोणत्या प्रकारचा बोध करून देतो?
तर केव्हा हा शब्द वेळ किंवा काळाविषयी प्रश्न विचारतो, म्हणून तो काळाचे किंवा प्रश्नार्थक बोध करून देतो. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, काळाच्या किंवा प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्ययाचा बोध करून देतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, नित्य हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर नित्य म्हणजे नेहमी किंवा कायम. हा शब्द वेळ किंवा कालावधी दर्शवतो, म्हणून याला आपण कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, अथवा हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे का? तर मित्रांनो, हा प्रश्न थोडा लॉजिकल आहे. तर अथवा हा शब्द दोन किंवा अधिक गोष्टीचे पर्याय दाखवण्यासाठी वापरला जातो, म्हणून त्याला आपण उभयान्वी अव्यय असे म्हणतो. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, नाही, कारण तो उभयान्वी अव्यय आहे. तर आजचा हा आपला शेवटचा प्रश्न आहे. बघूया तुम्ही याची योग्य उत्तर देऊ शकता का? तर आपला पुढचा प्रश्न आहे, रात्री हा शब्द कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषण अव्यय येईल? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर रात्री हा शब्द वेळ दर्शवतो, म्हणून त्याला आपण कालवाचक क्रियाविशेषण अव्यय या गटात टाकू. तर मित्रांनो, आज आपण क्रियाविशेषण अव्यय या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचे विश्लेषण पाहिले. तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि स्पर्धा परीक्षा उपयुक्त व्हिडिओसाठी आपल्या जीके मराठी विश्व चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.